नमस्कार मंडळी. आले बघा शेतात. आता माळवं भिजवायचे, राजमा भिजवायचा आहे. राख आणली लसणाला टाकायला. बघा आता राख दाखविते. चूल पेटवावं लागते आम्हाला. चुलीतली साचलेली राख आणली, आता लसणाला टाकून देऊ. बघा कशी राख टाकली ती बघू शकता मंडळी तुम्ही. हे बघा अशी राख इसकटलेली ह्या वाप्यामध्ये. रासायनिक खताचा सहसा वापरच करायचा नाही. थोडं बी रासायनिक खत नसतं. आता ह्या काही ते रोप आहे, थोडं पण आम्ही रासायनिक खत टाकीत नाहीत कांद्याला लसणाला. आपलं घरी खाण्यापुरतं असे राख टाकायची, शेणखत टाकायचं, जीवामृत करून टाकायचं. जैविक शेतीचाच वापर केलेला चांगला आहे मंडळी. हे लसणाला ही राख टाकते. राख टाकायचा एक फायदा आहे, रान गारवा धरून राहतंय आणि लसूण पण असा मोठा होतोय, पोसतोय. त्यामुळं कांद्या लसणाला रासायनिक खतं न वापरता आपलं घरगुती राख टाकीत जा, पुन्हा गोमूत्र टाकीत जा, जीवामृत करून टाकीत जा, जेणेकरून आजाराला बळी पडणार नाहीत.